नमस्कार. आजची रेसिपी खास आहे कारण आज आपण बनवणार आहोत 2 हेल्दी आणि चविष्ट पदार्थ. पहिला आहे मोड आलेल्या मुगाचा झटपट हेल्दी डोसा. तर त्यासाठी आपण 1 वाटी मोड आलेले घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. थोडंसं आपण लसूण सोललेला घेतलेला आहे. आता आपण याच्यात लाल मिरची घालणार आहोत. लाल मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही हिरवीही मिरची घालू शकता. आता 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. अर्धा चमचा मीठ तुमच्या चवीनुसार घाला. आता आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे डाळीचं पीठ घालायचं आहे. त्यामुळं डाळीचं पीठ हे बाइंडिंगचं काम करतं. थोडंसं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर बनवणार आहोत. आपण जरुरीनुसार पाणी घालून बॅटर बनवलेलं आहे. आता आपल्याला याचा डोसा तयार करायचा आहे. त्यासाठी मी पॅन आधीच गरम करत ठेवलेला होता. आता बॅटर घेऊन तव्यावर अलगद आपल्याला पसरून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून पसरायचं नाही. नेहमीच्या डोस्यापेक्षा हा करताना तव्याला चिटकण्याची जास्त शक्यता असते. जर डोसा चिटकायला लागला तर थोडंसं डाळीचं पीठ तुम्ही वाढवू शकता. अशा प्रकारे आपला डोसा तयार करून झालेला आहे. आता आपल्याला थोडंसं ह्याला वरून तेल लावायचं किंवा तूप लावू शकता, जेणेकरून डोसा तव्याला परत उलटल्यानंतर चिटकू नये. आता डोसा खालच्या बाजूनं पूर्ण भाजलेला आहे. आपण आता अलगद त्याला उलटून दुसऱ्या बाजूने हे चांगला भाजून घ्यायचा आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना किंवा रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करायचा असेल तर हे दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ बनवायला खूप सोपे आहेत. तर आपला हा डोसा तयार झालेला आहे. आता मी दुसराही डोसा घालून घेतलेला आहे व तोही आपला बघा किती छान तयार झालेला आहे. दोन्हीही डोसे खूप पातळ झालेले आहेत. तुम्ही चटणी किंवा सॉस कशाबरोबर हे खाऊ शकता. आता आपण दुसरी रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे पनीर पराठा. पनीर पराठा करताना आपल्याला कांदा एकदम बारीक चिरून कापून घ्यायचा आहे. त्यासाठी मी चॉपरचा वापर केलेला आहे. तर चॉपरमधून एकदम बारीक असा आपला कांदा चॉप करून घ्यायचा आहे. कांदा बारीक करून घातल्यामुळं तो आपण जेव्हा पराठा करतो तेव्हा पराठ्यातून बाहेर येत नाही व बाइंडिंग पण एकदम चांगलं होतं. आता कांदा कापून झालेला आहे बारीक एकदम. आता याच्या कांदा घेतल्यानंतर आता आपण कांदा एका बाउलमध्ये काढून पनीर घेणार आहोत. आपण पराठ्यासाठी जे पनीर वापरणार आहोत ते मलाई पनीर आहे. आता हे पनीर एकदम सॉफ्ट असतं, त्यामुळं पराठाही एकदम सॉफ्ट बनतो. आपल्याला सर्व पनीर असं हाताने थोडंसं चुरडून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. आता बारीक कांदा घातल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर घालणार आहोत. आपण आता इथे बेसिक मसाले ॲड करणार आहोत. थोडीशी हळद, कसुरी मेथी, लाल तिखट, मीठ, गरम मसाला हे सर्व घालून घेणार आहोत. त्याच्यामुळं पराठ्यांना चव एकदम छान लागते व पराठे एकदम टेस्टी बनतात. त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व त्याचे पराठे बनवायचे आहेत. आता हे सर्व आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. हे आता आपला मिश्रण तयार झालेलं आहे. पराठ्यांसाठी कणिक मी अगोदरच भिजवलेली आहे. तर ती आता आपण कणकेचा गोळा करून त्याचे पराठे बनवणार आहोत. आता बघा, आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे आपल्याला अशी वाटी बनवून घ्यायची आहे व त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. हे पनीर पराठे करताना आपल्याला खूप हलक्या हातानं पराठे लाटावे लागतात. आता आपल्याला आपण पुरणपोळीचा जसा हुंडा भरतो त्याप्रमाणे याचाही हुंडा भरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर छोट्या 2 पुऱ्या लाटून, एक पुरी लाटल्यानंतर त्याच्यावर पनीरचं मिश्रण पसरवून त्याच्यावरती परत दुसरी पुरी ठेवून तसंही तुम्ही करून पराठा बनवू शकता.
हा पराठा एकदम हलक्या हातानं लाटायचा, नाही तर मिश्रण बाहेर यायची शक्यता असते. पनीर हा प्रथिनाचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे पराठ्याच्या स्टफिंगमध्ये पनीर वापरल्यामुळे हा पराठा अधिक सॅटिस्फाईंग होतो. पराठा भाजण्यासाठी मी तवा अगोदरच गरम करत ठेवलेला आहे. आता आपला पराठा तयार झालेला आहे. पराठा आता तव्यावर आपण भाजून घेऊयात. तवा चांगला गरम आहे व पराठाही टाकलेला आहे. पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा व त्याला शेवटी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळं पराठा आणखी सॉफ्ट होतो व चवही खूप छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? दोन्ही रेसिपी एकदम हेल्दी आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व रेसिपी आवडली असतील तर नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.